नेते असेल हे नक्कीच आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा चालक आयोजकांच्या वतीनं सरच्या मनपूर्वक असं स्वागत. या ठिकाणी लॉलीपॉप पद्धतीचा चेंडू चेंडू लॉंगॉन मध्ये वन बाउस टप्पा पडल्यानंतर अगदी 4 धावा मिळतात. 4 या धावसंख्येनं संघाचा आणि स्वतःचं खातं ओपन केलं जातं ते म्हणजे मनोजाच्या पाठमधून एक मोठा फटका पाहायला मिळाला. कॉर्नरच्या दिशेनं विचार केला गेला असे चेंडू सावळे संघाचा गणेश मुकणे कुठे असतील समालोचन कक्षाकडे संपर्क साधायचा. यूट्यूबवाले तुम्हाला बोलवतात या ठिकाणी. अगदी पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. या ठिकाणी 2 धावा अर्जित होत आहे. 2 या धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 6 या धावसंख्येवरती. खऱ्या अर्थानं पहिला तर याच्यानंतर होणारा सामना असेल तो संजयनगर बी विभागच्या राणा प्रताप वेणगाव संघाचा कोणी प्रतिनिधी आला असेल तर आमच्याशी संपर्क साधा. या ठिकाणी 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 6 या धावसंख्येवरती. पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज मयुराला प्राधान्य दिलं गेलं. यावेळेस अगदी लॉलीपॉप पद्धतीचे चेंडूला स्ट्रेट ऑन द ग्राउंड फटका. चेंडू खाली सतरक्षण. चेंडू उचलणार फेकणार तत्पर्यंत 2 धावा 1 धाव 1 या धावसंख्येनं धावफलक जाऊन पोहोचले 7 या धावसंख्येवरती. अगदी बिनबाज 7 या धावसंख्येवरती खेळतोय तो मजा वर्णे संघ. या ठिकाणी चांगली रणनीती आखली जाते वर्णे संघाच्या माध्यमातून. तर पण 6.4 चेंडू फेकले गेलेत गोलंदाज मयुराच्या माध्यमातून. पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. यावेळेस अगदी ब्लॉक मध्ये चेंडू टाकला होता. चेंडू पडल्यानंतर भन्नाट वेगाने यष्टीरक्षकाजवळ जाऊन विसावतो. चेंडू क्रमांक 5वा डॉट फेकला जातोय गोलंदाज मयुराच्या माध्यमातून. विचार केला गेला पहिला मेंटेनर पॉवर प्लेचे षटक. या षटकामध्ये हाणामार करावे लागले असते परंतु पाहिलं गेलं तर या षटकामध्ये 14 ते 15 धावा ठोकायच्या होत्या. परंतु या ठिकाणी पाहिलं गेलं तर आता अडचणीमध्ये सापडलाय तो म्हणजे वर्णे संघ. यावेळेस मोठा फटका अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी 17 टार्गेट केली असती तर कदाचित फलंदाज पास झाला असता. परंतु पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या ते म्हणजे 8 या धावसंख्येवरती खेळतोय तो म्हणजे वर्णे संघ. गणेश मुकणे कुठे असतील त्याने आपण संपर्क साधायचा यूट्यूब लाईव्ह यांच्याकडं. या ठिकाणी मात्र सांगी कोट्यातलं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक हाताळते गोलंदाज रमेशला. मात्र दुसरं षटक हाताळताना पाहतोय वर्णे संघाने बाहेरून आवाज दिला तर आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या. तर पण विचार केला गेला पहिल्या षटकामध्ये अगदी 8 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू या ठिकाणी दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. या ठिकाणी आपण पाहतोय पुढे चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. खराब गोलंदाजी. चेंडूला टॅप केला विकेट मध्ये फटका फसलाय. फलंदाज बाद होईल या ठिकाणी अरुण
अरुण याने चांगला झेल टिपला. विचार केला गेला तर चांगला चेंडू टाकला होता. हा चेंडूवरती षटकार येणं गरजेचं होता, पण तो पाहिला गेला तर विकेटचं पतन होतं या ठिकाणी वर्णे संघाचं. या ठिकाणी आपण पाहतोय न्यू बटर मैदानाच्या आतमध्ये तो म्हणजे रवी याला प्राधान्य दिलं गेला. वन डाऊनसाठी विचार केला गेला तर दोन चेंडू फेकले गेलेत. गोलंदाज रमेश याच्या माध्यमातून धावपल करते, धावा जोडतोय तो म्हणजे धावपल करते, धावा जोडल्या गेल्यात. 9 या धावसंख्येवरती खेळतोय तो म्हणजे वर्णे संघ. तर पण कशा रीतीने चेंडू हाताला जाणार. गोलंदाज रमेशाच्या माध्यमातून एक 10-12 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजीसाठी तयार झाला पंचांच्या डावा बाजूना. यावेळेस शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू, प्रत्येक चेंडू खराब टाकले जात आहेत. अशा रीतीने एक अवंतर धाव एक या धावसंख्येने धावपलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 10 या धावसंख्येवरती. या ठिकाणी पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज रमेश. अगदी खराब गोलंदाजी. या ठिकाणी एक अवंतर धाव एक या धावसंख्येने धावपलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 11 या धावसंख्येवरती. यावेळेस अगदी पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. पंच खूपच वेल या ठिकाणी आपण पाहतोय. याच्यानंतर होणारा सामना संजय नगर विपक्ष. यावेळेस खराब गोलंदाजी. व्हाईटची हॅट्रिक केली पूर्ण ती म्हणजे गोलंदाज रमेश यानं. पहिली हॅट्रिक का व्हाईट चेंडू जी केली जाते ती रमेशाच्या माध्यमातून काही गोलंदाजी पाहतोय ते म्हणजे संजय नगर संघाकडून धावपल करते, धावा जोडल्या गेल्यात. 12 या धावसंख्येवरती खेळतोय तो म्हणजे वर्धे संघ. विचार केला गेला पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज रमेश. अगदी नक्कीच असे पंच आपण 2 वेळा मिसअंडरस्टँडिंग झालं, दुसरा याला झाला तर आपण नो घोषित करायचं याची नोंद घ्या कर्णधार. यावेळेस मोठा फटका अक्रॉस द लाईन. चेंडू कॉर्नरच्या दिशेनं त्या ठिकाणी अगदी विकेटचा पतन झाला. या ठिकाणी पाहिलं गेलं रवीसारख्या फलंदाजाला डगआउटमध्ये पाठवण्यामध्ये यश आला. गोलंदाज रमेश याला धावपल करते, धावा जोडतोय तो म्हणजे 12 या धावसंख्येवरती. विचार केला गेला शेवटचे काही चेंडू शिल्लक. 3 चेंडू अवंतर फेकले गेलेत गोलंदाजाच्या माध्यमातून.
यावेळेस पुढील चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस लॉंगॉनमध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलं, चेंडूकडे क्षेत्ररक्षण, चेंडू उचलणार फेकणार तत्पर्यंत एकदा एक या धावसंख्येनं धावफलक जाऊन पोहोचलं ते म्हणजे 13 या धावसंख्येवरती. अगदी दोन फलंदाज मनोज आणि रवी हे दोन फलंदाज बाद झाले. आता आनंद आणि विलासी जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहते. दरम्यान सांघिक कोठ्यातलं पहिला आणि संघाचं दुसरं षटक हाताळते गोलंदाज या वेळेला पाहते तो म्हणजे रमेश. यावेळेस अगदी सोहेल चेंडू अव्वंतर धावसंख्येमध्ये भर होते. धावफलक जाऊन पोहोचले 14 या धावसंख्येवरती. खराब गोलंदाजी संजय नगर संघाकडून अशी गोलंदाजी केली तर मला तर वाटतं या सामन्याला 4-5 वाजू शकतात. परंतु असे खराब चेंडू हाताळले तर या ठिकाणी फायदा होईल तो म्हणजे वर्णे संघाचा. या ठिकाणी अगदी चेंडू एक टप्पा खाल्ल्यानंतर अगदी भन्नाट वेगानं समालोचन कक्षाला सलामी देते. या 4 धावा मिळतील त्या म्हणजे वर्णे संघाला. 4 या धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 18 या धावसंख्येवरती. दरम्यान दोन्ही षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात 18 या धावसंख्येवरती. अगदी विचार केला गेला सांघिक कोठ्यातला पहिला आणि संघाचं दुसरं षटक हाताळते गोलंदाज राहुल याला प्राधान्य दिलं गेलं. संजय नगरचा संघाचा 12वा प्रतिनिधी या ठिकाणी उपलब्ध नाही. जर स्कोअरमध्ये मिसअंडरस्टँडिंग झाली तर त्याला कमिटी जबाबदार राहणार नाही याची संजय नगर संघ नोंद घ्यायची. या ठिकाणी अगदी सांघिक कोठ्यातलं पहिला आणि संघाचे तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज राहुल. यावेळेस सुरेख फटका, चेंडू मिड विकेट रेषेमध्ये चेंडूला ट्रॅव्हल केला, चेंडूकडे क्षेत्ररक्षण, चेंडू उचलणार फेकणार तत्पर्यंत एकदा एक या धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 19 या धावसंख्येवरती. यावेळेस सुरेख फटका, चेंडूने उंची जास्त आणि लांबी ही तेवढीच. या ठिकाणी मिळतील 6 धावा. 6 या धावसंख्येनं धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 25 या धावसंख्येवरती. तर मला विचार केला गेला राहुल वरती आक्रमकता चढवले गेले. यावेळेस सुरेख फटका, चेंडूने उंची जास्त आणि लांबी ही तेवढी. संजय नगर संघ आपण कुठला वेळ घेऊ नका. पाहिलं गेलं तर याच्यानंतर होणारा सामना संजय नगर विपक्ष बेनगाव दोन्ही संघांचे संघनायक. या ठिकाणी सुरेख फटका, त्या ठिकाणी तेवढं ताकदीचं क्षेत्ररक्षण. या ठिकाणी अगदी 2 धावा काही रोखू शकणार नाही. 2 या धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले 27. या ठिकाणी पाहते पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज राहुल याला. अगदी त्याच्या विलासाच्या पाठमधून एक सुरेख फटका, रिवर्स दुधार तलवार लगी तो छग्गे नाहीतर अपने वालों की गर्दन गाठी. असं हा फटका जर का लागला तर नक्कीच समोरचा झाडतो. परंतु या ठिकाणी बाट आणि चेंडूचा संपर्क योग्य ते झाला नाही ना तर नक्कीच षटकार किंवा चौकार पाहायला मिळाला असता विलासाच्या बाटमधून. तर पण 2 धावाने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 29 या धावसंख्येवरती. सुरेख फलंदाजी त्या ठिकाणी मनोज आणि रवी याला बाद केला. असं वाटलं होतं की अडचणी भासवतील वर्णे संघाला, परंतु काय फलंदाजी. या ठिकाणी पाहिलं तर संजय नगर संघाकडून प्रत्येक गोलंदाजाची या ठिकाणी रनअप कुठेतरी चुकते.
परंतु या ठिकाणी कशा रीतीने चेंडू हाताळले जाणार गोलंदाज राहुल याच्या माध्यमातून. यावेळेस सुरेख फटका, चेंडू उचलणार, फेकणार, तत्परता एक धाव. एक या धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले 30. दरम्यान शेवटचे चेंडू शिल्लक आणि या षटकामध्ये काय रणनीती असेल. आनंद हा फलंदाज. राहुल याने आत एक षटकार सोडला. यावेळेस पाहते आपण आनंद हा स्ट्रायकिंगवरती खेळताना पाहते. संजयनगर संघाचा कर्णधार, वेणगाव संघाचा कर्णधार आपण टॉस करण्यासाठी या समालोचन कक्षाकडे. दोन्ही संघांना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी या समालोचन कक्षाकडे. यावेळेस अगदी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पंच सांगतायत की तिसरा षटक समाप्त झाला आहे. 3 षटकाच्या अगदी समाप्तीनंतर धावफलकावरती धावफलक लागलं गेलं ते म्हणजे 30. तब्बल विचार केला गेला 10च्या सरासरीने 3 षटकं खेळली गेलीत वर्णे संघाच्या माध्यमातून. दरम्यान धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या त्या म्हणजे 30. अद्याप पाहतोय सांघिक कोट्यातला पहिला आणि संघाचं चौथं षटक हाताळत आहे अरुण वाघचौरे याच्या हातामध्ये. ते षटक दिला गेला अगदी संघाचा सेनापती आणि संघाचा कर्णधार म्हणून ज्याला समजला जातं तो अरुण वाघचौरे या ठिकाणी आपण पाहतोय. अगदी अरुण टू विलास असा सामना रंगेल या मैदानावरती पाहतोय. दरम्यान यावेळेस मोठा फटका, चेंडूने उंची जास्त लांबी कमी, चेंडू खाली सतरक्षण रमेश छेल पकडतोय. अगदी महत्त्वाचा फलंदाज त्याच्या पाठमधून म्हणून मोठ्याले फटके येत होते. तो फलंदाजाला मात्र डगआउटमध्ये पाठवलंय ते म्हणजे कर्णधार अरुण वाघचौऱ्याच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी आहे. कारण एकच जुना जनता गोलंदाज आहे खूप. डीजे मास्टर या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती महत्त्वाचा फलंदाज बाद झाला आणि यशवंत याने मैदानात एंट्री केली आणि अगदी
अरुणवरती प्रत्येक चेंडूवरती मात्र मोठे फटके. काय फलंदाजी, अगदी पाहिलं तर जुने जाणते खेळाडू, अगदी नवोदित खेळाडूंना लाजवेल अशी खेळाडू खेळाडू के- फलंदाजी आपण पाहते ती म्हणजे यशवंत या फलंदाजाकडून विचार केला गेला तर एक अनुभवी गोलंदाज, त्याच्या विरोधामध्ये एक षटकार आणि चौकार. या ठिकाणी पाहतो आपण या ठिकाणी पाहते दरम्यान चौथा चेंडू. यावेळी सुरेख गोलंदाजी, दोन चेंडू चांगले हाताळले गेलेत गोलंदाजाने. पहिलं गेलं तर पहिल्या दोन चेंडूवरती मोठे फटके पाहायला मिळाले फलंदाज हरवण्याच्या माध्यमातून. या ठिकाणी संजयनगर संघाचा कर्णधार आणि वेणगाव संघाचा कर्णधार आपण टॉस करण्यासाठी या. यावेळेस सुरेख फटका, चेंडू मात्र लॉंगॉनमध्ये ट्रॅव्हल केला, चेंडूखाली सतरक्षण, चेंडू उचलला, फेकण्याचा धोक्याची घंटा, परतावं लागेल फलंदाज यशवंतला. डगआउटमध्ये 41 धावा ठोकल्या गेल्या.
रनअप. सुरेख फटका, काय तंत्र सुद्धा फलंदाजी. अगदी क्रिकेटचं मंदक सौंदर्य दाखवत असताना मिड विकेटच्या दिशेने हा चौकार तत्पर डीजे मास्टर. मोठाले फटके अगदी रमेशाच्या पाठमधून. काही गोलंदाजी पहिले 2 चेंडू खराब हाताळले, परंतु तिसरा चेंडू डॉट फेकण्यामागे यश येते गोलंदाज दीपक याला. विचार केला गेला एक दाबार पावलांचा रनअप घेऊन अगदी जुना अनुभव पणाला लावत असताना या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज झालाय तो म्हणजे दीपक. यावेळी सुरेख फटका, चेंडू मिड विकेट मध्ये ट्रॅव्हल केला. चेंडूकडे क्षेत्ररक्षण 2-2 क्षेत्ररक्षण. चेंडू पर ताईस परत चेंडू जाते भन्नाट वेगाने हा चौकार तब्बल डीजे मास्टर. या ठिकाणी पाहते आपण दीपक वरती आक्रमकता चढवली गेली. अगदी अनुभवी गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजावरती अशी फटकेबाजी केली तर नक्कीच त्याचा फायदा संजयनगर संघाला होईल याच्यातील मात्र शंका नाही. 42 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या 5 चेंडूवरती अगदी विचार केला गेला, 12 धावा ठोकल्या गेल्या. अद्याप ही 19 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज असेल. नक्कीच क्रिकेट हा निश्चितने भरलेला खेळ आहे. तो कधी रंग बदलेल हे आपण सांगू शकणार नाही, कारण तर शेवटचा चेंडू टाकून होत नाही तोपर्यंत आपण कोण विजय आणि कोण पराभूत हे सांगू शकणार नाही. विचार केला गेला पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आहे आणि त्यानंतर अगदी काय गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज दीपक याच्या माध्यमातून डीजे मास्टरला संधी. पाहतोय अगदी मोठा फटका, चेंडूने उंची जास्त लांबी कमी, चेंडू खाली क्षेत्ररक्षण रवी. या ठिकाणी परतावा लागेल फलंदाज मयूरला.
मैदानाच्या आतमध्ये पाहिलं गेलं तर गोलंदाजीसाठी आपण विलासला पाहते. अगदी सुरेख गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती 4 धावा मिळाल्या आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडूने उंची जास्त आणि लांबी कमी त्या ठिकाणी मयुराला परतावं लागलं. डगआउटमध्ये या ठिकाणी पाहतोय सामना रंगतोय. चला सामना स्टार्ट करा. वर्णसंघ कुठला वेळ घेऊ नका. या ठिकाणी पाहतोय दरम्यान विचार केला गेला तर तिसरा चेंडू डॉट फेकला जातोय. गोलंदाज विलासाच्या माध्यमातून काय गोलंदाजी आपण पाहतोय. परंतु विचार केला गेला. निखिल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू खेळत असताना अगदी डॉट चेंडूची सांगता झाली. यावेळेस सुरेख फटका तंत्रशुद्ध फटका मिड विकेट रेझरमध्ये चेंडूवर ट्रॅव्हल केला. चेंडूकडे सतरक्षण चेंडू उचलणार फेकणार तर परत 2 धावा. दोन या धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 18 या धावसंख्येवरती. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर सुरेख गोलंदाजी 4 चेंडू फेकले गेले. गोलंदाज विलासाच्या माध्यमातून अगदी शेवटचे 2 चेंडू आणि काय रणनीती असेल फलंदाजी करणाऱ्या संजयनगर संघाचे. कारण तर रमेश जाणतो जोपर्यंत रमेश मैदानावरती राहील तोपर्यंत सामना मात्र खाती विजय मिळू शकतो तो संजयनगर संघ. यावेळेस मोठा फटका चेंडू मिड विकेट च्या दिशेने ट्रॅव्हल केला. चेंडू 1 बाउन्स चौकार. 4 या धावसंख्येनं काय फलंदाजी आपण पाहतोय. अगदी फक्त दिशा दिली गेली फलंदाजाने. त्या ठिकाणी 4 धावा मिळतील. 4 या धावसंख्येनं धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 22. अद्याप 20 धावसंख्येची गरज. पहिल्या 11 चेंडूमध्ये 22 धावा ठोकल्या गेल्यात आणि येणारे 13 चेंडू 20 धावसंख्येची गरज. कोण विजय आणि कोण पराभूत नक्कीच आपल्याला येणारा काल सांगून जाईल कोण विजय आणि कोण पराभूत. कालच्या दिवसामध्ये पाहिलं गेलं तर पोंजे संघाने री एंट्री घेतली आणि अगदी मजबूत पकड या सामन्यामध्ये ते क्वालिफाय झालेत. त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. विचार केला गेला तर 2 या धावसंख्येनं धावफलक जाऊन पोहोचलंय 24 या धावसंख्येवरती. आता समीकरण राहिलं गेलं ते म्हणजे 12 चेंडू 18 धावसंख्येची गरज. डीजे मास्टर आनंद गोलंदाजीसाठी तयार झाला. या ठिकाणी 10 बार पॉलांचा रनअप घेऊन गोलंदाजीसाठी तयार. या ठिकाणी अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू सुरेख हाताला जाते. अगदी टप्पा पडल्यानंतर भन्नाट वेगानं एसटी रसिकाजवळ जाऊन विसरतोय. या ठिकाणी
यावेळेस सुरेख फटका, नक्कीच चेंडूला अडवलं गेलं. तत्पर्यंत एक धाव, एक या धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 27 या धावसंख्येवरती विचार केला गेला तर आता समीकरण येऊन ठेपले 15 चेंडू आणि 9 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. पंच लक्ष द्यायचं, 2 चेंडू झाले. तिसऱ्या चेंडूला केलं तर नो घोषित केलं जाईल याची नोंद घ्या. वरळी संघाने विचार केला गेला. धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या 27. अद्याप ही 15 धावसंख्येची गरज असेल. अगदी लेफ्ट हँड न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुलला प्राधान्य दिलं गेलं. अगदी रमेश अगदी सलामीला गेलेला फलंदाज अद्याप मैदानावरती टक धरून पाहता. या ठिकाणी पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज आनंद. यावेळेस अगदी खराब फटका. नक्कीच या चेंडूवरती षटकार येणं फार महत्त्वाचं होतं, परंतु विचार केला गेला ना तर हा डॉट चेंडूची सांगत होते. 7 चेंडू 15 धावा समीकरण होतं. 11 चेंडू 15 धावा, परंतु तिथून अगदी डॉट डॉट आणि डॉट चेंडू फेकले गेलेत गोलंदाजाकडून. या ठिकाणी मोठा फटका, चेंडू जाईल मिड विकेटच्या डोक्यावर नाही षटकार. 6 या धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 33 या धावसंख्येवरती समीकरण येऊन ठेपले. 6 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. दोन्ही संघांनी नोंद घ्या. सामना बरोबर सुटल्या सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. वरळे संघाचा संघनायक, वरळे संघाचा कर्णधार आणि संजय नगर संघाचा कर्णधार सामना बरोबर सुटल्यास सुपर ओव्हर खेळवण्यात येईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. यावेळेस आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती मोठा फटका.
4 धावेने स्वागत केलं गेलं गोलंदाज रवी याचं. 4 या धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 37 धावसंख्येवरती पाहते तो म्हणजे संजयनगर संघ 5 धावा. चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. सामना बरोबर सुट्ट्या सुपर ओव्हर खेळवण्यात येईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. या ठिकाणी पाहते दरम्यान विचार केला गेला संजयनगर संघ आपण यायचं लगेच आणि वेडगाव संघ आपण सुद्धा यायचं. याच्यानंतर होणारा सामना तुम्ही जर हा सामना संपण्याच्या आत आले नाही तर सामना 3 षटकाचा खेळवला जाईल. यावेळेस मोठा फटका. चेंडू मात्र सुरेख त्या ठिकाणी सत्रक्षण यशवंत याला पाहते अगदी 2 धावेचा प्रयत्न. या ठिकाणी 2 धावा सुद्धा सहजरित्या पूर्ण. 2 या धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 40 या धावसंख्येवरती अगदी 2 धावसंख्येची गरज असेल. सामना मात्र पूर्णपणे झुकलाय तो संजयनगर संघाच्या बाजूने.